तर ऑटोमॅटिक डोर हे अपघात रोखणार असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे, परंतु ते किती कारगर ठरेल याच्यावरनं राज ठाकरेंनी टीका केलेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। तर लोकल फेऱ्या वाढवण्याबाबत शिंदेंची रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी चर्चा। तर ज्युपिटर रुग्णालयामध्ये जात मुंब्रा अपघातातील जखमींची विचारपूस केली। अपघातानंतर प्रवाशांवरच मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवाव्या। मुंब्रा दुर्घटनेनंतर शरद पवारांचं ट्विट। तर नवीन येणाऱ्या कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार, सध्याच्या लोकललाही ऑटोमॅटिक दरवाजांची सुविधा देणार। मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। रेल्वे अपघातांना मुंबईतील परप्रांतीयांचे लोंढे कारणीभूत, राज ठाकरे यांची टीका। तर लोकलला दरवाजे लावल्यास लोक गुदमरून मरतील, रेल्वे प्रशासनाच्या स्वयंचलित दरवाजावरून राज ठाकरेंचं विधान। राज ठाकरे दुपारी उठून लोकल अपघाताचा विषय मांडतायत, परप्रांतीयांना दोष न देता सरकारला बोलावं। भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांची राज ठाकरेंवर टीका। तर लोकलनं कधीही प्रवास न केलेल्या राज ठाकरेंनी राजकारण करू नये, शुक्लांचा हल्ला। रेल्वे मंत्र्यांचा सर्व फोकस फक्त एसी लोकलवर, सुरक्षेवर नाही, मुंब्र्यातील दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंची टीका। प्रशासनानं वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज, मुंब्र्यातील रेल्वे अपघातानंतर मनसेच्या अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। मुंबई लोकल अपघाताची चौकशी व्हावी, मृतांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर मदत मिळावी, अनिल देशमुखांची मागणी। राजू पाटलांकडून बदलापूर रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ पोस्ट, बदलापूर स्थानकावर रोज अपघातजन्य परिस्थिती पाहायला मिळते। रेल्वे प्लॅटफॉर्मवर केले जाणारे बदल हे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतायत, पोस्टमध्ये उल्लेख।